नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी चमचमीत अशी काळ्या वाटाण्याची उसळ। त्यासाठी मी इथं काळे वाटाणे घेतलेले आहेत। 1 कप काळे वाटाणे आहेत। त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये काळे वाटाणे बुडतील इतकं पाणी घालून 7 ते 8 तास आपण याला भिजवून घेणार आहोत। तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून घेऊ शकता। भिजल्यानंतर बघू शकता मस्त फुललेले आहेत आणि याचा कलर जो आहे तो लाईट होतो थोडासा। आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर आपल्या एका कुकरमध्ये आपल्याला याला ॲड करायचं आहे। आता यामध्ये वाटाणे बुडतील इतकं पाणी घालायचं आहे। अर्धा चमचा मीठ मी इथे टाकणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर। इकडे मसाल्यासाठी मी थोडंसं खोबऱ्याचे काप करून घेतलेत, 2 कांदे अशा प्रकारे उभे कापून घेतलेत आणि लसूण आणि आलं घेतलेलं आहे। गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिले आपले जे खोबऱ्याचे काप आहेत त्याला छान असं परतून घ्यायचं आहे। रंग बदलेपर्यंत याला आपल्याला परतायचं आहे। बघा रंग छान बदललाय, याला आपण काढून घेऊया। सेम कढाईमध्ये आता मी आपला जो कांदा आपण कापून घेतलाय तो कांदा ॲड केलेला आहे। कांद्याला पण मस्त असं परतून घ्यायचे। सोबतच मी लसूण आणि आपण जे आलं कापून घेतलं होतं ते दोन्हीही टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचे कांद्याचा रंग बदलेपर्यंत। 1 चमचा धणे मी यामध्ये टाकलेले आहेत आणि धण्यांना पण छान असं भाजून घेणार आहे। धण्याने जे सुगंध आपल्या किचनमध्ये दरवळतो तसंच आपल्या भाजीला येतो तो अगदी अप्रतिम असतो। तर कांदा आणि खोबरं सर्व आपण आता थंड करून घेऊया। थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला थोडंसं पाणी ॲड करून याची पेस्ट करून घ्यायची आहे। पाणी थोडंसं ॲड करून मी अशा प्रकारे इथं पेस्ट करून घेतलेली आहे। गॅसवर एक कढाई घेतलेली आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेतले। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण जी पेस्ट करून घेतली म्हणजे जे वाटण करून घेतले ते वाटण यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। आता हे जे वाटण आहे त्याला मस्त असं 3 ते 4 मिनिटं मीडियम गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत यातून तेल साईडला सुटत नाही तोपर्यंत। यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं मी टाकलेली आहेत आणि याला मस्त असं परतून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय साईडला थोडं थोडं तेल आता सुटायला लागलेलं आहे। अजून थोडा वेळ आपण याला परतून घेऊया। दुसरीकडे आपले वाटाणे पण मस्त असे शिजलेत, बघू शकता अगदी सॉफ्ट असे हे शिजलेले आहेत। आता आपलं तेलही छान सेपरेट झाले तर यामध्ये मसाले टाकूया। मसाल्यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर काळा मसाला, 1 चमचा गरम मसाला मी यामध्ये टाकलेला आहे। व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। आता जे वाटाण्यातलं पाणी होतं तेच थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचंय म्हणजे आपले मसाले जळू नये म्हणून आणि त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता याला थोडं शिजवून घेऊया। झाकण लावलंय 2 मिनिटासाठी। 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय थोडंसं आपल्या ग्रेव्हीचं जे तेल आहे ते साईडला सुटत आहे। यानंतर आता आपण जे शिजवून घेतलेले वाटाणे आहेत ते मी यामध्ये ॲड केलेले आहेत। व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। वाटाणे आपले ऑलरेडी शिजलेले आहेत, त्यामुळे इथं आपल्याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे आणि जे वाटाण्यातलं पाणी होतं ते पाणी पण मी इथं वापरलेलं आहे। लागेल तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता, तुम्हाला किती पातळ ग्रेव्ही हवी आहे तशा त्यानुसार। हे जी वाटाण्याची ग्रेव्ही आहे ती जसजशी थंड होते तसतशी ती घट्ट व्हायला लागते, त्यामुळे सुरुवातीला थोडं पाणी एक्स्ट्रा टाकायचं। आता कोथिंबीर टाकली आणि 3 ते 4 मिनिटं मी याला छान असं शिजवून घेणार आहे, म्हणजे आपल्या मसाल्याचा जो चव आहे ते आपल्या वाटाण्यांमध्ये पण मुरेल। तर 3 ते 4 मिनिटानंतर यामध्ये आता मी मीठ टाकलेलं आहे। मीठ आपण ऑलरेडी वाटाणे शिजताना पण टाकलं होतं, त्यामुळे इथं बेताने मीठ टाका। 3 ते 4 मिनिटं शिजल्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त अशी आपली ही वाटाण्याची उसळ बनवून तयार झाली आहे। खूप मस्त बनून तयार झाली आहे। बऱ्याच वेळा काय होतं की मसाला वेगळा आणि पाणी वेगळं आणि वाटाणे वेगळं होतं, पण आपली ही ग्रेव्ही बघा किती अप्रतिम झालेली आहे। मस्त आपली ही वाटाण्याची उसळ तुम्ही गरमागरम भाकरी, चपाती, भातासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा
आपले जे आंबोळी असते त्यासोबत सुद्धा अप्रतिम लागते। तर आता मी ही काढून घेते एका बाउलमध्ये। तर मी इथे एक बाउल घेतलाय, त्यामध्ये आपली ही चमचमीत अशी वाटाण्याची उसळ मी काढून घेते। एक वेळेस नक्की ट्राय करा, अगदी सोपी पद्धत आहे, खूप छान लागते ही। वाटाणे चवीला अगदी टेस्टी लागतात आणि पौष्टिकही आहे, त्यामुळे नक्कीच ट्राय करून बघा। अगदी मस्त बनून तयार झालेली आहे। तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकते मी गार्निशिंगसाठी। तर मस्त अशी आपली वाटाण्याची उसळ तयार आहे, नक्की ट्राय करून बघा। मी ही आंबोळी सोबत ट्राय करणार आहे। आंबोळीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे, नक्की जाऊन चेक करा, लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मस्त खा आणि स्वस्त रहा, अगदी टेस्टी आणि सुपर हेल्दी अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।